खास नवविवाहित स्त्रियांसाठी वटपौर्णिमा व्रत करण्याची सोपी विधी. वटपौर्णिमा पूजेसाठी लागणारे साहित्य: सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप दीप आणि अगरबत्ती, तूप, पाच प्रकारची फळं: सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी आणि चिक्कू, फुले, दिवा, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, हळद आणि कुंकू, पंचामृत, तूप, दही, दूध, मध आणि साखर यांचे मिश्रण एका वाटीत घालून एकत्र करणे, हिरव्या बांगड्या, शेंदूर, एक गळसरी म्हणजेच काळीपोत, अत्तर, कापूर, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू, पूजन विधी: सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करावे. सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा. वडाखाली चौरंग मांडून ही पूजा करावी. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. गणपतीची हळद, कुंकू, अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या मूर्ती किंवा मूर्ती उपलब्ध नसल्यास इतर अजून एक सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी. हळदी, कुंकू, काळीपोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावेत. वडाला हळद, कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. धागा बांधून 7 फेऱ्या मारून प्रार्थना करावी. हे मंत्र म्हणावेत: सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रियभाषिणी तेन सत्यनमा पाहि दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोग तथास्माकं भूयात जन्मं जन्मनी. वडाच्या झाडाला फेऱ्या मारणे शक्य नसल्यास घरच्या घरी चौरंग मांडून पूजा करावी. देवाचे स्मरण करून चौरंगावर मांडलेल्या देवतांना हळद, कुंकू वाहून फुलं वाहावी. नंतर पंचामृताचं नैवेद्य दाखवावा. धूप, दीप आणि अगरबत्ती दाखवावी. वटपौर्णिमाची आरती करावी. व्रताचा संकल्प सोडून प्रार्थना करावी. 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी. भक्तिभावाने नमस्कार करून शिऱ्याचा अथवा फुटाण्यांचा प्रसाद सर्वांना वाटावा. नंतर सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा. सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे. वटपौर्णिमा कथा मराठी या प्रकारे प्रार्थना करावी. मला व माझ्या पतीला
आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे. धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे. वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. व्रत करणाऱ्यांनी दिवसभर उपवास करून फळाचे सेवन करावे. काही जण हा उपवास त्याच दिवशी रात्री मुहूर्ताप्रमाणे सोडतात. पण बऱ्याच महिला या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नित्यकर्म आटोपून अंघोळ करून देवांची पूजा करतात. देवाला दही आणि भाताचा नैवेद्य दाखवूनही हा उपवास सोडला जातो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.